आज सकाळी ना मी नाश्त्यासाठी उपमा बनवला होता. मग एक प्लेटभर तरी उपमा शिल्लक राहिला होता. मग टाकून देण्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी टेस्टी रेसिपी करून बघूया. तर त्यासाठी माझ्याकडे एक चिप्सचं पॅकेट राहिलेलं होतं, मुलीला आणलेलं. तर ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याचा असा क्रश केला. एकदम बारीक बारीक केलं चिप्स. नंतर जे आपलं उपीट राहिलेलं होतं त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर एक अर्धा कप होईल एवढं बेसनचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी हळद, थोडंसं ओवा टाकून थोडं थोडं पाणी टाकत हे मिक्स करून घेतलेलं आहे बेसनचं पीठ. त्याच्यानंतर जे आपलं उपीट आहे त्याच्यामध्ये टाकायचं बेसनच्या पिठात आणि मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स केल्यानंतर हातावर असे गोळे बनवायचे आणि त्याचा रोल बनवायचा. असे एक एक करून मी रोल बनवून घेतलेले आहेत सगळे. त्याच्यानंतर जे आपण बारीक क्रश केला होता चिप्सचा तो वरून या रोलला कोट करून घ्यायचं. नंतर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक 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 हे रोल टाकून घ्यायचे आणि मंद आचेवर असे फ्राय करून घ्यायचे. थोडा वेळ लागतो तळण्यासाठी, कारण मंद आचेवर तळणं क्रिस्पीपणा येतो रोलला. तर एक एक करून असं पलटी करून व्यवस्थित मी गोल्डन कलर येऊपर्यंत हे तळून घेतलेले आहेत रोल. आणि खूप छान असं गोल्डन कलर आला. हे बघा आलेला आहे कलर. तर एक एक करून प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे रोल तुम्ही शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस वगैरे तुमच्याकडे जे काही असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. उपीट वगैरे राहिलं असेल किंवा तुम्ही फ्रेश उपीट बनवून पण हे बनवू शकता रेसिपी. चवीला खूप मस्त झाले होते. तर अशाच युनिक आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला जर पाहायच्या असतील तर टेस्ट विथ आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.